Hello everyone, welcome to one and all. I am Namrata Kudav from Jayavanthy Academy English Speaking Course in Shiroda. And here you can see here are our new student. They have taken today only admission and now I am going to teach them English Speaking First Day Study. So both are you ready? Yes. Okay, so first of all, welcome to you in our Jayavanthy Academy English Speaking Course in Shiroda. And you have come here in correct place to improve your English. And I am giving you now 100% guarantee you can talk very well English. But practice is your hand. Whatever you will study, whatever you will learn here, you have to make practice. Okay? If you are in marketplace, on your work, in college, anywhere, you have to make practice with yourself only. Then only you can improve your English. If you don't get anyone for your conversation, with your conversation for your practice, never mind. You have to make your practice own. As a practice, you can stand front of the mirror and you translate sentence Marathi into English. You can present story, you can present conversation. Understand? As possible as you make practice. Practice is your hand. Got it? I can understand, you can't understand whole, now I am talking that. But you try to understand and try to speak with me in broken English also. Got it? Yes. If you practice, then only you can improve your English and you can build your strong vocabulary. Got it? So आता आपण काय करूया की आता बघा आपल्याला टेन्स वाईज प्रत्येक दिवशी प्रत्येक एव्हरी डे आपल्याला 2-2 टेन्स काय करायचं आहे, शिकायचे आहे. या टेन्समध्ये टोटल आपले 12 टेन्स आहे. 12 टेन्समध्ये मराठी सेंटेन्स आणि क्वेश्चन काय करायचे आहे, ट्रान्सलेट करायचे आहे. समजलं ना काय ते? ओके. सो डायरेक्टली आपण बोलू शकत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला वॉज, हॅड, हॅव कुठे वापरायचं हे ग्रॅमॅटिकली परफेक्शनमध्ये समजलं पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकणार आहात, चांगल्या रीतीने बोलू शकणार आहात. समजलं? ओके. सो मगाशी मी तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला होता मराठी, तो तुम्ही लिहिला असाल, तुमच्या नोटबुकमध्ये दिसतोय मला तो. हो, लिहिला. ओके. सो बघा आता हा जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स या 2 टेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके. सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स, साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. ओके. तुम्हाला ब्लॅकबोर्डवर सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल पास्ट टेन्सचे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. सो ते तुम्ही काय केलेले आहेत, लिहून घेतलेले आहेत नोटबुकवर. आहेत, लिहिलात ना? हो आहे. जरा वाचून दाखवता. सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट. येस, सब्जेक्ट प्लस वर्ब SES प्लस ऑब्जेक्ट. ओके. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचा काय झाला, फॉर्म्युला झाला. ओके. आणि त्याच्यानंतर सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे. काय आहे? सब्जेक्ट वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट. वर्बचं कितवं रूप येतं, दुसरं रूप येतं. आणि प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचं कितवं रूप येतं, पहिलं येतं. ओके. आता बघा पहिलं जे वाक्य आहे ते पहिलं वाक्य जरा वाचून दाखवा. ती 7 वाजता येते. काय आहे, ती 7 वाजता येते. ओके. आता हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे, कारण काय वाक्याच्या शेवटी काय आहे, शब्द त आहे. ओके. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला समजतात, चालू असतात. ओके. ज्या वाक्याच्या शेवटी त येतो किंवा तो येतो म्हणजे सब्जेक्टप्रमाणे चेंज होतं, ती येते, तो जातो वगैरे. आता तुमच्या रुटीन लाईफची एखादी प्रेझेंट टेन्सची 1-2 वाक्य सांगा बघूया मला. एक वाक्य सांगा. तो बाजारात जातो. ओके. येस. मी खेळायला जातो. ओके. ओके. म्हणजे तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य कशी करतात ती समजली, जातो, येतो असं येतं. ओके. आता आपल्याला काय करायची आहे, जी मराठी वाक्य आहेत ती काय करायची आहेत, इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करायची आहे. ओके. मग पहिलं वाक्य जरा मला सांगताय, वाचून दाखवताय. हो. ती 7 वाजता येते. ओके. ती 7 वाजता येते. ओके. टॉक लावली. आता हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे, कारण काय, त्या वाक्याच्या शेवटी त आहे. त आहे. वाक्याच्या शेवटचा शब्द असतो त्याला काय बोलतो आपण, सिम्पल वाक्याच्या शेवटचा शब्द वर्ब, क्रियापद. क्रियापद. समजलं? मग क्रियापदालाच आपण ऑब्झर्व करायचं. त लागला की ल लागला. त असेल तर प्रेझेंट टेन्स, सॉरी त असेल तर प्रेझेंट टेन्स, ल असेल तर पास्ट टेन्स. समजलं ना काय ते? मग आता ती 7 वाजता येते हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये गेलं, तुम्हाला समजलं. मग त्याचा फॉर्म्युला जो दिलेला आहे वर त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, ते वाक्य इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ओके. मग सांगू शकता का, ओरलमध्ये सांगा जरा, सांगू शकता का, फॉर्म्युला वाचा आणि सांगा. शी कम्स ॲट 7 o'clock. व्हेरी गुड. सांगूया. शी कम्स ॲट 7 o'clock. मग काय पहिलं, शी. ती म्हणजे काय, शी. पहिलं सब्जेक्ट काय आहे, ती म्हणजे शी. त्यानंतर वर्ब वापरायचं आहे. शी 7 o'clock असं वाक्य सोडवायचं नाही आहे, इंग्लिशमध्ये त्याचे रूल्स आहेत त्याप्रमाणे सोडवायचं आहे. शी नंतर कम्स आणि ऑब्जेक्ट ॲट 7 o'clock. 7 वाजता म्हणजे ॲट 7 o'clock. ओके. शी कम्स. कम्स का लागलं, एस का लागलं, कारण ही, शी, नेम आणि इटला काय येतं, एस किंवा येस प्रत्यय येतो. मग शी कम्स ॲट 7 o'clock.
कळलं? ज्यावेळी प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य सोडवायचं असतं त्यावेळी वर्बचं कितवर उभं येतं, फर्स्ट की सेकंड? फर्स्ट. आणि पास्ट टेन्समध्ये सोडवायचं असेल तर Second. सेकंड आहे. हे तुम्हाला वर्बचं पेज दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला सब्जेक्ट समजलं नाही तर सब्जेक्ट कुठे आहेत? वेट. हां, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. जर ओपन करून दाखवा बघूया कुठे सब्जेक्ट लिहून घेतलात ना. हां, म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला समजले नाही तर त्या ठिकाणी काय दिलेले आहेत. येस येस, सब्जेक्ट आहेत ना. ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, समजलं? आता ओपन करा जरा वाक्य. आता 2 नंबरचं वाक्य, पहिलं वाक्य कळलं, क्लिअर? ओके, दुसरं वाक्य जरा वाच. मी तिला बघितले. बघितले. ओके, आता हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे की पास्ट टेन्समध्ये? पास्ट टेन्स. पास्ट टेन्स, कारण काय वाक्य क्रिया पूर्ण झाली. ओके, क्रिया काय झाली, फिनिश झाली. मग आता तुमच्या रुटीन लाईफची वाक्य सांगा बघूया. लची पास्ट टेन्सची मराठी. मी आंबा खाल्ला. नेक्स्ट, मी खेळायला गेलो. म्हणजे तुम्हाला समजलं पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्समध्ये. ओके, मग आता पास्ट टेन्समध्ये आपल्याला वाक्य सोडवायची असेल त्याचा पण फॉर्म्युला मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहून दिलेला आहे, तो तुम्ही लिहून घेतलेला आहे. ओके, मग वाक्य फॉर्म्युला जरा वाचा एकदा. सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड प्लस वर्ब ऑब्जेक्ट. ओके, वर्बचं सेकंड रूप वापरायचं. प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचं फर्स्ट रूप हे तुम्हाला दिलेलं आहे हे पेज नोट्स. आणि पास्ट टेन्समध्ये वर्बचं सेकंड फॉर्म. ओके, मग आता मला सांगू शकता का वाक्य काय मराठी आणि ते इंग्लिशमध्ये कसं येणार? आय सॉ हर. व्हेरी गुड. काय? आय सॉ हर. ओके, सांग बघूया. आय सॉ हर. आय सॉ हर, पहिलं सब्जेक्ट. मी काय? मी म्हणजे काय? आय. नंतर वर्ब वापरायचं आहे, बघितले म्हणजे काय? सॉ. त्याचं प्रेझेंट टेन्स सी येतं, सीचं पास्ट ल आहे म्हणून पास्ट टेन्स सॉ. आणि ऑब्जेक्ट तिला म्हणजे काय? हर. हे ऑब्जेक्ट पण तुम्हाला लिहून दिलेले आहे, आता तुम्ही बघितलं. मग कसं येणार? आय सॉ हर. वाक्य समजून घ्या. प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचं फर्स्ट रूप येतं, पास्ट टेन्समध्ये सेकंड रूप येतं. प्रेझेंट टेन्समध्ये सॉल्व्ह करताना तुम्ही काय करायचं आहे, वर्बचं फर्स्ट रूप टाकायचं असतं आणि पास्ट टेन्समध्ये वर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं असतं. या ठिकाणी आहे. आणि वाक्य इंग्लिशमध्ये सोडवताना पहिलं सब्जेक्ट, त्यानंतर काय वापरायचं? वर्ब वापरायचं, नंतर ऑब्जेक्ट. वाक्य आहे तसं सोडवायचं नाही. शी 7 o'clock कम असं वाक्य येत नाही. शी नंतर सब्जेक्ट नंतर काय येतं? वर्ब येतं. ओके, समजलं? हे 2 वाक्य तुम्ही सांगितली ती सोडून दाखवता का? पहिली 2 वाक्य. सो बघा आता लिहिलात आय सॉ हर. येस. ओके, सो तुम्हाला समजली प्रेझेंट पास्ट टेन्समध्ये. या ठिकाणी तुमच्याकडे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहेत, वर्ब पण आहेत. सो राहिलेली वाक्य आहेत तुम्ही काय करायची आहेत? सॉल्व्ह करायची आहेत. ओके, पण सॉल्व्ह करण्या अगोदर तुम्ही जरा एकदा वाचून घ्या आणि जरा फिट करून घ्या डोक्यामध्ये. सब्जेक्ट वर्ब काय आहे, कुठे वर्बचं फर्स्ट रूप कुठे लागतं, वर्बचं सेकंड रूप कुठे लागतं. कारण काय की तुम्ही एकदा फिट करून ठेवा डोक्यामध्ये, तरच तुम्हाला म्हणजे ऑन दी स्पॉट मी ज्यावेळी विचारणार वाक्य सोडवल्यानंतर त्यावेळी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्यामुळे लिहायचं म्हणून लिहू नका. गॉट इट? काय डाऊट असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता. या पॅरेग्राफमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्सचे होकारार्थी वाक्य आहेत, ते काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. समजलं? ओके, काय डाऊट असेल तर विचारा मला. ओके, सो जी नेक्स्ट टेन्स आहेत सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह वाक्य त नाही, ल नाहीची. ओके, ती आपण कधी नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, तोपर्यंत ही काय करा, तुम्ही ही काय करा, सॉल्व्ह करायची आहे. ओके. ओके, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं? पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितलेली, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्सची. ओके, समजली ना? ओके, सो तुम्ही सोडवलं असाल, सांगू शकता का? हो, सांगू. ओके, 2 वाक्य आपण बघितलेली. त्याच्यानंतर पुढे पॉझिटिव्ह फक्त मला मराठी वाचायची आणि इंग्लिशमध्ये सांगायचे आहे. ओके, मला समजायला पाहिजे की तुम्हाला समजली की नाही. तुम्हाला समजली असेल तरच मी काय करणार आहे, निगेटिव्ह वाक्य काय करणार आहे, दाखवणार आहे. ओके, येस, सांगा. एकेकाने सांगायचं आहे, 1 by 1. 4th सेंटेन्स. मी क्लासला गेलो. येस. आय वेंट गो टू क्लास. व्हेरी गुड. आय वेंट टू क्लास. नेक्स्ट, पुढे हे बघ. नंतर मी माझ्या घरी आलो. आफ्टर आय केम इन होम. इन माय होम. व्हेरी गुड. नेक्स्ट, तो रोज मला भेटतो. ही मीट
He meet me daily. ही मीट्स मी. He meets me daily. ईशीला एस येस येतं ना, ही मीट्स मी डेली किंवा नेक्स्ट. मी एक ड्रेस बघितला. आय सॉ वन ड्रेस. ओके अंडरस्टँड. हो. ओके आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. ओके आता आपण काय बघूया, निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय निगेटिव्ह. ओके सो मी तुम्हाला या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर निगेटिव्हचा फॉर्म्युला लिहून दिलेले आहेत. 2 दिसतात, 1 and 2 and प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह, पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह. प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्हला लास्ट काय येतं, शेवटी काय येतं, प्रेझेंट टेन्सला निगेटिव्ह. हां तर हे प्रेझेंट टेन्स पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्हला तर नाही. तर नाही. आणि पास्ट टेन्समध्ये काय येतं, ल नाही. ल नाही. समजलं. या 2 काय आहेत, आयडियाज आहेत, त नाही आणि ल नाही. त नाही म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह, ल नाही म्हणजे पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह. तुम्ही फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. ओके मग मला सांगू शकता का त नाहीमध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्स निगेटिव्हमध्ये काय वाक्य येऊ शकतात मराठी. मी आंबा खात नाही. हां तो तिकडे जात नाही. येस. ओके बघा म्हणजे काय शेवटी चालू क्रियेमध्ये निगेटिव्ह क्रिया असते. आता तुमचं वाक्य वाचून दाखवता का, ल नाही. आता ल नाही म्हणजे सांगू शकता का पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह, सांगा बघूया. ल नाही मध्ये निगेटिव्ह मराठी वाक्य तुमच्या रुटीन लाईफ. मी त्यांनी खेळायला गेलो नाही. त्याने मला विचारले नाही. समजलं ना काय ते. सो आता काय करायची आहे तुम्हाला, वाक्य इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करायची आहेत. त्यासाठी काय करायचं की जी वाक्य आहेत ती वाक्य तुम्ही अगोदर वाचायची आहेत आणि ओळखायची आहेत कुठच्या टेन्समध्ये आहेत ते. समजलं ना काय ते. काय करायचं आहे, कुठच्या टेन्समध्ये. पहिलं वाक्य वाचा बघूया, वाक्य वाचा बघूया पहिलं. जे पहिलं लिहिलेलं ते. हां पहिलं नाही, पहिली 2 झाले, त्याच्यानंतरचं. मी तिला सांगितले नाही. येस मी तिला सांगितले नाही. ओके आता बघा मी तिला सांगितले नाही. आता हे वाक्य कुठच्या टेन्समध्ये गेलं, ल नाही. हां. सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह, ल नाही आहे. कुठच्या टेन्समध्ये गेलं, नाही सेकंड टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स सिम्पल पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह. निगेटिव्ह. मग त्याचं फॉर्म्युला काय वाचून दाखवा जरा. सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. आहे ना फॉर्म्युला, सांगू फॉर्म्युला. सब्जेक्ट डिडंट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके आता काय करायचं आहे, सब्जेक्ट प्लस त्याच्यानंतर डिडंट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हे वाक्य वापरताना मराठी वाक्य या टेन्समध्ये टाकायचं आहे. कळलं ना काय ते. मग कसं येणार वाक्य, मी तिला सांगितले नाही, हे वाक्य कसं येणार. आय डिड नॉट टेल हर. व्हेरी गुड. आय डिड नॉट किंवा डिडंट टेल हर. टोल्ड येणार नाही, निगेटिव्हमध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. समजलं वाक्य. सब्जेक्ट नंतर काय वापरायला सांगितलं, डिडंट. फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. नंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग आय डिडंट टेल हर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय वाक्य बघा पुढचं, नाहीचं वाक्य बघा. प्रेझेंट टेन्समध्ये नाही. मी तिला सांगत नाही. येस कुठचं आहे, मी तिला सांगत नाही. मी तिला सांगत नाही. आता सांगा बघूया फॉर्म्युला बघा आणि फॉर्म्युलामध्ये सांग कसं येणार. सब्जेक्ट डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता डू कीवर्डच ऑब्लिक आहे. मग तुम्ही डू कशाला लागतं, सब्जेक्टला. कुठच्या सब्जेक्टला डू डज येणार हे बघायचं आहे. मी तुम्हाला फर्स्ट मग कशी दाखवलं, ओपन केलेली आहे, मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे चार्ट, तुम्ही बघू शकता. आता मला सांगा हे वाक्य कसं येणार. आय डू नॉट टेल हर. ओके आय डू नॉट टेल हर. आयला डू येतं, ही किंवा शी असेल त्याला काय येणार, Does. उईला डू. डू, डेला डू. पाठीमागे बघा मी लिहून दिलेलं आहे आता जस्ट मग अशी. ओके सो याप्रमाणे काय करायचे, वाक्य सॉल्व्ह करायचे. ज्यावेळी त नाही असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह असेल तर डू कीवर्डच वापरायचं आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह असेल तर काय वापरायचं, डिडंट वापरायचं. एवढं लक्षात ठेव. समजलं. हे सोडवू शकता काही 2 वाक्य लिहू शकता. जरा लिहा, राईट डाऊन करा, आयडिया येईल. बरोबर समोर सोडवा त्या वाक्याच्या. मी तिला सांगितलं नाही.
सोडवली समजली हो समजलं. कम्प्लीट ओके सो अशा प्रकारे राहिलेली वाक्य काय करायची आहेत तुम्ही सॉल्व्ह करायची आहेत त नाही आणि ल नाही मध्ये. ओके सो जर काय तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. पण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही आता इकडे सोडवणार आहात त्याच्यावर ॲटलिस्ट 50 सेंटेन्स 50 सेंटेन्स तुम्ही ओन तयार करायचे आणि बोलायचे आहेत स्वतःशीच. कळलं ना ती घरी जात तुमच्या डोळ्यासमोर काय जे काय दिसतंय तुम्ही आता टी व्ही बघता घरी गेल्यानंतर मग तुम्हाला जे काय दिसणार ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. तो घरी येतो तो दरवाजा उघडतो मी तिला बोलावले नाही तो आज आला नाही हे या टेन्समध्ये हे जे आपले 2 टेन्स झालेले आहेत 2 टेन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच टेन्समध्ये तुम्हाला जी वाक्य दिसतात मराठी मालवणी ती काय करायची आहेत इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहे तरच तुम्हाला फिट बसणार आहे. डिडंट कुठे वापरायचं डू कुठे वापरायचं ही किंवा शिला डू कुठे येतं समजलं हो. अंडरस्टँड. ओके सो राहिलेले वाक्य सोडवा. नेक्स्ट लेक्चरला आपण सिम्पल फ्युचर टेन्स काय करणार आहोत बघणार आहोत. ओके